आपण पाहतात आदर्श भारत 24 न्यूज। सावनेर तालुक्यातील नंदापूर येथे सावनेर आगाराच्या वतीने प्रवाशांच्या सेवेसाठी नंदापूर येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंगळवार 1 जुलैपासून बस सेवा सुरू करण्यात आली। नंदापूर गावात मंगळवार 1 जुलैला सकाळी 9:15 वाजताच्या दरम्यान गावात बस आली आणि गावात बस येताच ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी बसचे पूजन करून चालक व वाहक यांचा सत्कार करून आनंद व्यक्त केला। बस सेवेमुळे नागरिकांची दीर्घकाळ सुरू असलेली पायपीट थांबली। सावनेर तालुक्यातील नंदापूर व करजघाट या गावासाठी हा ऐतिहासिक सण ठरला। तब्बल 75 वर्षांनंतर प्रथमच एसटी महामंडळाची बस या गावात दाखल झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। गावापासून अवघ्या 4 किलोमीटरवर खापा असून या गावाला कधीच एसटी सेवा मिळाली नव्हती। येथील 40 ते 50 विद्यार्थी दररोज सावनेर व खापा येथे शिक्षणासाठी 3 ते 4 किलोमीटर पायदळ प्रवास करत होते। सायकल घेण्याची परिस्थिती नसल्याने हा प्रवास कठीण होता। नंदापूर हे गाव खापा सावनेर येथून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे। येथील विद्यार्थी दररोज खापा सावनेरला शिक्षणासाठी येतात, तर काही विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी नागपूरला जातात। बस नसल्यामुळे या विद्यार्थ्यांची पायपीट होत होती। येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सावनेर किंवा खापा येथे पायी किंवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत होता। ही समस्या येथील महिला मंडळाच्या महिलांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आवाज उठवत आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांच्याकडे मांडली होती। त्यांनी आगार प्रमुख व अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले। गावकरी व विद्यार्थ्यांची समस्या रेटून धरत अखेर त्यांच्या शिफारशीवरून गावात बस सेवा सुरू झाली। सावनेर आगार प्रमुख गुणवंत तागडे व नागपूर ट्रॅफिक सुपरिटेंडेंट राकेश रामटेके यांनी पंकज घाटोडे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत चौकशी करून नंदापूर गावाचा सर्वे केला आणि सावनेर आजनी शिर्डी गळेगाव नंदापूर करजघाट खापा या मार्गावर सकाळ व सायंकाळी अशा 2 वेळच्या बस फेऱ्या सुरू केल्या। याकरिता नंदापूरचे सरपंच मनोज बनसोड, जामत वाडकरी, गजू चौधरी, योगेश राऊत तसेच नंदापूर ग्रामस्थ व पंकज घाटोडे यांचे अथक प्रयत्न व दूरदृष्टी, संघर्षशील नेतृत्व आणि ग्रामविकासाबद्दलची निष्ठा यामुळे नंदापूर व करजघाटला बस सेवा मिळाली। या प्रसंगी विद्यार्थी, पालकवर्ग, महिला मंडळी आणि गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। प्रथमच गावात बस आल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता। आदर्श भारत 24 न्यूज करिता किशोर गणवीर, सावनेर, नागपूर। 1/7/2025 आज सावनेर डेपो एसटी महामंडळची बस आज आपल्या गावामध्ये 1 तारखेपासून शाळेच्या विद्यार्थी आणि गावातील नागरिकांसाठी आज बसची सुविधा आपल्याला उपलब्ध झाली आहे आणि किती वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो त्या पंकजजी घाटोडे साहेब यांच्या प्रयत्नातून आज आपल्याला हे सुविधा मिळाली आहे। खूप त्रास घेतला आहे। डाकोळे सरांचं नाव माहीत झालं। डाकोळे सरांनी खूप मेहनत घेतली, त्यांच्यामुळे बस चालू झाली। आज नंदापूर येथे शाळकरी मुलांसाठी बस चालू करण्यात आली। नंदापूर येथील भरपूर साऱ्या लोकांची अशी कंप्लेंट्स होती की मागल्या 2 वर्षांपासून आपल्या क्षेत्रासाठी त्यांनी बस चालू करण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु गावकऱ्यांची ही जी विनंती होती त्या विनंतीला मान देऊन त्यांनी माझ्याकडे अप्रोच केला आणि नंदापूर येथून शाळकरी मुलांसाठी बस आपण चालू करू याच्यावरती त्यांनी इच्छा प्रकट केली। तर याच्याच संदर्भात मी श्री आपले गुणवंत तागडे साहेब जे आपल्या बस डेपोचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी चर्चा केली। तसेच नागपूरचे रामटेके सर जे ट्रॅफिक सुपरिटेंडेंट आहे त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आणि त्यांच्या मदतीने आपण इथे एक सर्वे अरेंज केला आणि त्या सर्वेच्या अरेंजमेंटमध्ये आपल्याला एसटी महामंडळाचं खूप मोठं सहकार्य लाभलं आणि त्यांच्याच त्या सहकार्यामुळे आपण आज इथून बस चालू करू शकलेलो आहोत। ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत 24 न्यूज। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।